सर्वांना नमस्कार. शारदा संस्कृत क्लासेस यूट्यूब चॅनलमध्ये संस्कृत हा विषय शिकणाऱ्या सर्वांचे बळापूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. तर 9वीच्या वर्गाचं हे पुस्तक आपल्या समक्ष आहे. त्यातील पुनःस्मारणम म्हणजे आता 8वीच्या वर्षभरामध्ये आपण काय काय शिकलेलं आहे त्याचं हे व्याकरणाच्या दृष्टिकोनातून असलेलं सारांश रूप आहे. समजून घेऊया. आपल्या संस्कृतमध्ये पुरुष प्रकार 3 आहेत. प्रथम पुरुष, मध्यम पुरुष, उत्तम पुरुष. ज्याच्याविषयी आपण बोलतोय त्याला प्रथम पुरुष म्हटलं जातं, ज्याच्याशी बोलतोय त्याला मध्यम पुरुष म्हटलं जातं आणि जो बोलतो त्याला उत्तम पुरुष असं म्हटलं जातं. लकार या 8वीच्या पूर्ण वर्षभरामध्ये आपण लट लकार म्हणजे वर्तमान काळ आणि लंग लकार भूतकाळ हा भाग पाहिलेला आहे. वर्तमान काळ चालू क्रिया व्यक्त करण्यासाठी जो काळ वापरला जातो त्याला वर्तमान काळ असं म्हटलं जातं, त्यालाच लट लकार असं म्हणतात. होऊन गेलेली क्रिया व्यक्त करण्यासाठी जो काळ वापरला जातो त्याला भूतकाळ असं म्हटलं जातं, म्हणजेच त्याला लंग लकार असं म्हटलं जातं. कुठलाही धातू कुठल्या पदातला आहे नेमकं यासाठीचे पद प्रकार 3 आहेत. परस्मय पद, आत्मनेपद आणि उभयपद. परस्मयपदी धातू म्हणजे काय? ज्या धातूंना फक्त आणि फक्त परस्मयपदी प्रत्यय जोडले जातात त्यांना परस्मयपदी धातू असं म्हटलं जातं. ज्या धातूंना फक्त आणि फक्त आत्मनेपदी प्रत्यय जोडले जातात त्यांना आत्मनेपदी धातू असं म्हटलं जातं. आणि ज्या धातूंना परस्मयपदी प्रत्यय किंवा आत्मनेपदी प्रत्यय सुद्धा जोडले जातात त्यांना उभयपदी धातू असं म्हटलं जातं. त्यानंतर पुरुषवाचक मुख्य सर्वनाम सह तवते, सातेता, तत्तेतानी यांचे क्रमांक 1, 2, 3 आहेत आणि तेही प्रथम पुरुष, पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग. कारण ज्याच्याविषयी आपण बोलतोय तो कदाचित पुल्लिंग असेल, स्त्रीलिंग असेल किंवा नपुंसकलिंग असेल. त्याचबरोबर प्रत्येक शब्दाची प्रथम विभक्ती इथेच येते. देवः देवो देवाः म्हणजे पुरुषः पुरुषो पुरुषाः, माला माले मालाः म्हणजे कन्या कन्ये कन्याः, वनं वने वनानी, अपत्यम अपत्ये अपत्यानी. यांचे क्रमांक 1, 2, 3. मग लट लकाराचे परस्मयपदी प्रत्यय आहेत ती, तह, अंती. यांच्यासोबत हेच जोडले जातात. आत्मनेपदामध्ये ते, इते, अंते. लंग लकारामध्ये त, ताम, अन आणि आत्मनेपद लंग लकारामध्ये त, इताम, अंत. ठीक आहे, आपल्याला प्रत्यय पाठ असतील, धातुरूप पाठ असतील, नामरूप सर्वनाम रूप पाठ असतील, पण त्यांचा नेमकं वापर कशा पद्धतीनं करायचा हे आपणाला ज्ञात असणं अत्यंत आवश्यक आहे. गच्छति गच्छतः गच्छन्ति, रमते रमेते रमन्ते, अगच्छत अगच्छताम अगच्छन्, अरमत अरमेताम अरमंत. त्यानंतर मध्यम पुरुषाच्या बाबतीमध्ये त्वम, युवाम, युयम 4, 5, 6 कुठेही गेला तर यांचे क्रमांक 4, 5, 6. यांच्यासोबत ती, तह, अंती 1, 2, 3. सी, थह, थ 4, 5, 6. से, इथे, द्वे 4, 5, 6. विसर्गतम त 4, 5, 6. था, इथान, ध्वम 4, 5, 6. ह्याच क्रमांकाचे प्रत्यय जोडणं अत्यंत आवश्यक आहे. हेच बऱ्याच विद्यार्थ्यांना लक्षात येत नाही. प्रयत्न करतोय चांगल्यापैकी तुम्हाला समजेल अशा पद्धतीनं सांगण्याचा. उत्तम पुरुष अहम, आवाम, वयम 7, 8, 9. मग इथं मी, वह, मह, ई, वहे, महे, अम, व, म आणि ई, वही, मही. गच्छसी, त्वम गच्छसी, युवाम गच्छतः, यूयम गच्छत. अहम गच्छामि, आवाम गच्छावह, वयम गच्छामः. मी जातो, आम्ही दोघे जातोत, आम्ही सर्व जातोत. त्वम गच्छसी, तू जातोस, ऑब्लिक जातेस. युवाम गच्छतः, तुम्ही दोघे जातात, तुम्ही दोघी जातात. यूयम गच्छत, तुम्ही सर्व जातात. कारकाच्या संदर्भातला एक मुद्दा आहे इथं. कर्ता प्रथमा, कर्म द्वितीया, कर्णम तृतीया, संप्रदानम चतुर्थी, अपादानम पंचमी.
अधिकरणम सप्तमी हे 6 कारक आहेत. षष्टी विभक्तीचं संबंध कारक पण आहे, पण त्याचा वापर म्हणजे कारक म्हणून त्याला स्वतंत्र अशी मान्यता भेटलेली नाहीये. म्हणजे कर्ता हा नेहमी प्रथमा विभक्तीत असतो, तर कर्म नेहमी द्वितीय विभक्तीत असतं. करणं म्हणजे साधन, एखादा कर्ता एखादी क्रिया करतोय, ज्या साधनाच्या साह्यानं करतोय त्याची नेहमी तृतीय विभक्ती असणं अपेक्षित आहे. संप्रदानम ज्याला द्यायचे त्याची चतुर्थी असते. अपादानम एका गोष्टीपासून एखादी गोष्ट लांब होत असेल तर त्याला अपादान म्हटलं जातं, पंचमी विभक्ती अपेक्षित आहे. काळ वेळ ठिकाण सांगायचं असेल तर सप्तमी विभक्ती आणि तिथं अधिकरण हे कारक असतं. जो क्रिया करतो त्याला कर्ता म्हटलं जातं. कर्ता ज्याच्यावर क्रिया करतो त्याला कर्म म्हटलं जातं. कर्ता ज्या साधनाच्या साह्यानं क्रिया करतोय त्याला करणं म्हटलं जातं. कर्ता ज्याला कुणाला काहीतरी देतोय त्याला संप्रदान म्हटलं जातं. आशुतोष गायती, आशुतोष गातो, डॅश लिखती, बालह लिखती. रसिका खादती, रसिका खाते, रीमा वदती. यानम चलती, पर्णम पतती. पर्णमच्या नवर अनुस्वार असणं अपेक्षित आहे, कारण पुढं पततीचं प हे व्यंजन आहे. व्यंजनांच्या अगोदर कधीही आपल्याला अनुस्वार देणं आवश्यक आहे. सुधांशु हो मेघम पश्यती, सुधांशु ढग पाहतो, राजा सेवकाला बोलावतो. सेवकम आवयती, इथं मात्र सेवकम सम हलंत पाहिजे, कारण पुढं स्वर आलेला आहे. अहम मुखेन वदामी, रक्षक दंडेन ताडयती. दंडेन द वर अनुस्वार द्यायचा नाही का, कारण संस्कृत मध्ये अनुस्वार नसतो, अनुनासिकांचा वापर केला जातो. अहम मुखेन वदामी, मी तोंडाने बोलतो. रक्षक दंडेन ताडयती, रक्षक म्हणजे पोलीस काठीने मारतो. माता पुत्राय भोजनम परिवेशयती, आई आपल्या लेकराला जेवायला वाढते. धनिकः याचकम धनम ददाती, तर याचकम येईल म्हणजे श्रीमंत माणूस गरीब माणसाला धन देतो, पण लक्षात असू द्या ज्याला द्यायचे त्याची चतुर्थी, म्हणून इथं याचकाय हेच कारकाचं महत्वपूर्ण असं वैशिष्ट्य आहे. स्युतात वस्त्रम पतती, पिशवीतून कपडा बाहेर पडतो. वृक्षात फलम पतती, झाडावरून फळ पडतं. ऊनहून प्रत्यय पंचमीचे आहेत. विभक्त्यांच्या मराठीतील प्रत्ययांचं सुद्धा ज्ञान असणं आवश्यक आहे. आकाशातून पाणी पडतं, आकाशात. विद्यार्थी वर्गात बसतात, छात्राः वर्गे उपविशन्ति. खगाः वृक्षे कुजन्ति, पक्षी झाडावर गुणगुणतात. मत्स्याः मासे नदीमध्ये पोहतात. तैयावर मध्ये सप्तमीचे म्हणून नद्याम तरंती, यावर अनुस्वार असणं आवश्यक आहे. तर निश्चित या व्हिडिओचा आपणा सर्वांना फायदा होईल. शिकविण्याची पद्धत, उच्चारण वगैरे जर व्यवस्थित वाटले तर आपण आवर्जून शारदा संस्कृत क्लासेस ऑफलाईन आणि ऑनलाईन ट्युशनसाठी संपर्क करू शकता. आम्ही आमच्या गुरुजनांनी जे काही मार्गदर्शन केलेलं आहे अशा त्या सर्व गुरुजनांना शतशः नमन करतो आणि हा व्हिडिओ आपल्या माझ्या सर्व संस्कृत रसिकांसाठी आणि विद्यार्थी बंधू भगिनींसाठी सादर करतो. धन्यवाद. मोबाईल नंबर 98 220 95 760.